ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आज आपण वृश्चिक या राशीचे 2026 या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे। आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपणास लागू होईल व थोड्या प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल। अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील। परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल। अर्थात या 2026 या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, तसेच करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे, तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशीस्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत। अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। काही उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। चला तर जाणून घेऊया वृश्चिक या राशीला वर्ष 2026 मध्ये आरोग्य, शिक्षण, संतती, नोकरी, व्यवसाय, वैवाहिक सौख्य, विवाहयोग, कौटुंबिक सौख्य, आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत 2026 या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील। सर्वप्रथम आपण वृश्चिक राशी व्यक्तींचा राशीस्वामी मंगळ ग्रह या 2026 या वर्षामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया। वृश्चिक राशी व्यक्तींचा राशीस्वामी मंगळ ग्रह या 2026 या वर्षामध्ये दिनांक 16 जानेवारी 2026 ते दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवेल। हे तृतीयस्थ मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहील। पराक्रमाने आपला भाग्योदय घडवून आणणारे हे वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील। छोट्या मोठ्या प्रवासातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे तृतीयस्थ मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जानेवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील। त्याचप्रमाणे हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक 11 मे 2026 ते 20 जून 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हा षष्ठ स्थानातील स्वराशीतील मंगळ ग्रह सुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहील। तसेच सरकारी कामात यश निर्माण करणारा हा मंगळ ग्रह दिनांक 11 मे ते 20 जून 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहील। तसेच नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तीसाठी या दरम्यान राहणार आहे। त्याचप्रमाणे मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या चतुर्थस्थानातून भ्रमण करेल। अर्थात चतुर्थस्थानातून मंगळ व राहूची युती होणार असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील। त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढण्याची शक्यता राहणार आहे। या चतुर्थस्थानातील मंगळ व राहू ग्रहाच्या भ्रमणादरम्यान दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 2 एप्रिल 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींनी प्रवासामध्ये काळजी घ्यावी। तसेच आपल्या आरोग्याची सुद्धा या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींनी काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक 2 ऑगस्ट ते दिनांक 18 सप्टेंबर 2026 पर्यंत अष्टम स्थानातून भ्रमण करेल। अर्थात या दरम्यान सुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। अर्थात या दरम्यान सुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढल्याचे पाहावयास मिळेल। तसेच नोकरी व्यवसायामध्ये कष्ट दगदग वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक 2 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील। त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक 14 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे तृतीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना आपला पराक्रम वाढवणारे राहील। आपल्या पराक्रमाने आपला भाग्योदय घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तीसाठी या दरम्यान राहील। तसेच हे तृतीयस्थ सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे राहील। तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील। त्याचप्रमाणे हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक
14 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 पर्यंत मेष राशीतून षष्ठ स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह सुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींना शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना या दरम्यान नोकरीमध्ये नवीन संधी येण्याची शक्यता राहील। नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील। त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। त्याचप्रमाणे सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक 17 ऑगस्ट 2026 ते दिनांक 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल। अर्थात हे दशम व लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील। या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींचा मान सन्मान वाढेल। वृश्चिक राशी व्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा हे सूर्याचे भ्रमण शुभ परिणाम देणारे राहील। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहणार आहे। वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करून त्यामध्ये यश मिळवण्यासाठी अनुकूल परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहील। तसेच सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक 15 जून ते 16 जुलै 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हा अष्टमस्थ सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक तणाव वाढवणार राहील। हा अष्टमस्थ सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये कष्ट त्रास वाढवणार राहील। तसेच हा अष्टमस्थ सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात तक्रार निर्माण करणार राहील। या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। तसेच दिनांक 17 ऑक्टोबर 2026 ते 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हे 12व्या स्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारी राहणार आहे, आपली चिंता वाढवणारी राहणार आहे। आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात तक्रारी निर्माण करणारे राहील। परंतु या दरम्यान गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे वृश्चिक राशी व्यक्ती नक्कीच कष्टाने पराक्रमाने यश संपादन करणार आहेत। तसेच या वर्षामध्ये गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक 2 जून 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा अष्टमस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक तणाव वाढवणारा आहे। दिनांक 2 जून 2026 पर्यंत गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा राहणार आहे। तसेच दिनांक 2 जून 2026 पर्यंत गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत सुद्धा खर्च वाढवणारा राहणार आहे। दिनांक 2 जून 2026 पर्यंत गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तीचा आत्मविश्वास थोड्या प्रमाणात कमी करेल। परंतु हे अष्टमस्थ गुरुचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे राहील। तसेच हे अष्टमस्थ गुरुचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना अचानक धनलाभ करणारे सुद्धा राहणार आहे। अर्थात या गुरुग्रहाची दृष्टी धनस्थानावर असल्यामुळे वृश्चिक राशी व्यक्तींना मोठे धनलाभ सुद्धा या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान होणार आहेत। दिनांक 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात हा भाग्यस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तीचा भाग्योदय घडवून आणेल। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारे हे गुरुचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहणार आहे। आपल्या मान सन्मानामध्ये वाढ करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहणार आहे। वृश्चिक राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश देणारे राहील। तसेच संततीच्या योगासाठी संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहणार आहे। स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण तसेच वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहणार आहे। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात प्रमोशन घडवून आणणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहील। दिनांक 31 ऑक्टोबर 2026 नंतर अर्थात नोव्हेंबर व डिसेंबर 2026 या महिन्यामध्ये हा गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल। अर्थात हा दशमस्थ गुरुग्रह सुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींना मोठे यश देणारा राहणार आहे। आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करून त्यामध्ये यश संपादन करण्यासाठी हा दशमस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे। नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी हे नोव्हेंबर व डिसेंबर महिने
वृश्चिक राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे राहतील। तसेच शनी ग्रहाचे भ्रमण 2026 या संपूर्ण वर्षामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून होणार आहे। अर्थात हे पंचमस्थ शनीचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करणारे आहे। शिक्षण क्षेत्रात अडथळे निर्माण करणारे हे शनीचे भ्रमण या वर्षामध्ये राहणार आहे। परंतु दिनांक 2 जून 2026 नंतर गुरुग्रहाचे राशी परिवर्तन झाल्यानंतर या शनी ग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम या वर्षामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना संतती योगासाठी, शिक्षण क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शुभ परिणाम देणारे राहील। तसेच विवाह योगासाठी, वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा दिनांक 2 जून 2026 नंतर गुरुग्रहाचे व शनी ग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे राहू ग्रह या 2026 या वर्षामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींच्या चतुर्थस्थानामध्ये भ्रमण करणार आहे। दिनांक 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत हा राहू ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या चतुर्थस्थानामध्ये भ्रमण करेल। हा चतुर्थस्थानातील राहू ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा आहे, कौटुंबिक खर्च वाढवणारा आहे। तसेच हा चतुर्थस्थानातील राहू ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना कौटुंबिक चिंता वाढवणारा सुद्धा राहणार आहे। दिनांक 25 नोव्हेंबर 2026 नंतर हा राहू ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये, पराक्रम स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात दिनांक 25 नोव्हेंबर 2026 नंतर मात्र या राहू ग्रहाचे अत्याधिक शुभ परिणाम वृश्चिक राशी व्यक्तींना जाणवतील। वृश्चिक राशी व्यक्तींनी या वर्षाच्या पूर्वार्धामध्ये दिनांक 2 जून 2026 पर्यंत गुरुग्रहाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी तसेच शनी ग्रहाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी वृश्चिक राशी व्यक्तींनी गुरुचरित्र तसेच नवनाथ कथासार, नवनाथ भक्तिसार इत्यादी ग्रंथाचे पारायण करावे। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींनी संकष्टी व्रत करावे। तसेच या वर्षामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींनी गुरुग्रहाचे शुभ परिणाम जाणवण्यासाठी गुरुवारी व्रतस्थ राहावे। वृश्चिक राशी व्यक्तींनी दत्तगुरूंची आराधना करावी। अर्थात या 2026 या संपूर्ण वर्षाचा विचार करता वृश्चिक राशी व्यक्तींना या वर्षाचा पूर्वार्ध दिनांक 2 जून 2026 पर्यंतचा कालावधी शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारची फले मिळवून देणारा राहणार आहे व दिनांक 2 जून 2026 नंतर हे वर्ष वृश्चिक राशी व्यक्तींना शुभप्रदायी राहणार आहे। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। 2026 या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।